नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. वेगळी बातमी आणि विशेष बातमी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न नेहमीच करत असतो. आज आपण उपस्थित आहोत दारव्हा तालुक्यातील चिखली या गावी आणि माझ्यासोबत येथे चिखली येथील शेतकरी उपस्थित आहे. महेश देवडकर असं त्यांचं नाव आहे. बातमी अशी आहे की दारव्हा तालुक्यातील चिखली या गावी यांच्या गोडाऊनवरून गावाशेजारीच असलेल्या गोदामवरून सोयाबीनने भरलेले असे साधारणतः 30 ते 34 कट्टे, साधारणतः त्याचं वजन 17 क्विंटलपर्यंत जाईल अशा परिस्थितीतले कट्टे बुधवारच्या मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी या गोडाऊनवरून, आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हे गोडाऊन दिसत आहे, या गोडाऊनवरून चोरी केलेले आहेत. याविषयी आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर महेश भाऊ, ही घटना आम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे बुधवारच्या मध्यरात्रीची असल्याचं कळते. काय आहे संपूर्ण आपल्याला माहिती द्यावी लागेल, तर याविषयी माहिती द्या. आमचा शेतीचा माल असल्याच्यानं माझी भाव नसल्याच्यानं आम्ही ते साठवणूक ठेवलेलं आहे. आता बुधवारी मला अचानक 3 वाजे 17 मिनिटांनी रसवंतीचे जे रामदास भाऊ आहे टाटासारखी गाडी दिसली आणि मी त्यांच्यावर टॉर्चनं उजेड काढला असता ती गाडी पळून गेली. मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न पण केला, ती गाडी थांबली. मग ते आणि त्यांचे इथं आमच्या कृषी केंद्रावर जे दत्ता पाटील हरवम म्हणून आहे ते इथे आले आणि त्यांनी पाहणी केली असता इथं 8 कट्टे इथे शटरच्या समोर उभे होते आणि शटरची पाहणी केली असता त्यांना लॉक लावून दिसले. दोन्ही शटरला लॉक लावून होते. त्यामुळे मला असं वाटलं नेमके आपले आहे का नाही. पण मी नंतर सकाळी येऊन पाहिलं आणि शटर उघडून पाहिलं, ते कट्टे माझेच असले याची मला 100% खात्री झाली. या गोडाऊनमध्ये साधारणतः किती कट्टे भरून असं सोयाबीन आहे? माझं इथं 200 ते 300 पर्यंत कट्टे आहे माझे जुने सोयाबीन. आणि नेहमीच शेतमाल आपण या गोडाऊनमध्ये गोदाममध्ये ठेवता? 15-20 वर्षापासून इथेच आमचा माल राहतो. तर मग आपण सांगितल्याप्रमाणे हे बुधवारच्या मध्यरात्रीची घटना आहे. हो. तर गुरुवारी किती वाजता तुम्ही शटरचं हे लॉक उघडलं? मी अंदाजे सकाळी 5 ते 5:30 वाजता इथे आलो. मी दारव्याला असल्या कारणानं मला थोडा 15-20 मिनिट वेळ लागला यायसाठी आणि मी उघडून पाहिलं 5-5:30ला. तेव्हा असं माझ्या आढळून आलं का लॉक बंद अवस्थेत होतं आणि जेव्हा उघडलं तेव्हा मला 100% खात्री झाली की हे आपलं सोयाबीन आहे. म्हणून का माझी एक विशिष्ट ओळख असते शेतमाल ठेवण्याची. त्यानुसार माझा म्हणजे 34-35 कट्टे चोरीला गेले असं माझ्या निदर्शनास आलं. आता या संपूर्ण कट्ट्यापैकी साधारणतः 30-34 कट्टे गेले असेल. याचं जर वजन पाहिलं तर साधारणतः 17 क्विंटल भरण अशा प्रकारचं आपण सांगितलं. तर मग याची पोलीस तक्रार आपण कधी केली याविषयी? त्याच दिवशी आम्ही पोलीस तक्रार केली, म्हणजे गुरुवारी. आमचे वडील पंजाबराव देऊळकर आणि माझे मोठे भाऊ गजानन देऊळकर यांनी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार केली सकाळी. पोलिसांनी यावर काय सांगितलं? मग त्यांचा स्पॉट पंचनामा इथे झालेला काय झालेला नाही आहे. स्पॉट पंचनामा झालेला नाही. गुन्ह्याची नोंद झालेली आहे का? हो, नोंद झालेली आहे असं आम्हाला पेपरच्या माध्यमातून आणि आमच्याजवळ ते OC पण आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली असल्याचं आपण असं सांगितलं. मग पोलीस प्रशासनाने आपल्याला काय पुढील आश्वासन दिलं? याविषयीची कारवाई कधी करतो, काय करतो याविषयी सांगितलं? त्यांच्या पद्धतीनं चौकशी कधी त्यांनी कळविली. पण सध्यापर्यंत येथे स्पॉट पंचनामासाठी आले? स्पॉट पंचनामासाठी सध्या तरी आले. तर अशा प्रकारची हे बुधवारच्या मध्यरात्री घडलेली घटना आणि गुरुवारच्या सकाळी या संबंधित शेतकऱ्यांनी महेश भाऊ देवडकर यांनी दारव्हा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद झालेली आहे. परंतु आतापर्यंत येथे पाहणी करण्याकरता आलेले नाही अशा प्रकारची माहिती यांनी दिलेली आहे. धन्यवाद.